पालघर येथील पियुष जैन यांच्या नाकोडा ज्वेलर्सच्या दुकानात 8 नोव्हेंबर रोजी रात्री सामायिक भिंतीत होल पाडून चोरांनी आत प्रवेश केला आणि गॅस कटरने तिजोरी कापून सोने चांदी रोख रक्कम असे 3,72,00,000 रुपये चोरून नेल्याचे उघड झाले। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। यावेळी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि मॉलचे वॉचमन या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करण्याचे आदेश दिले। तांत्रिक तपासातून आरोपी नेपाळचे नागरिक असल्याचे समोर आले। ते गुजरात मार्गे नेपाळला पळून गेल्याचे उघड झाले। त्यानंतर पोलिसांची पथके गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील खेरी येथे नेपाळ सीमेजवळ रवाना केली। तेथील सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे।